प्रमाणे हेमंत अशोक भोईर यांच्या वतीनं विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पहिलाच बॉल आपण पाहिला दिनेश भालेरावचा. भन्नाट बैक त्याच्याकडे, अचूक टप्पा त्याच्याकडे, भरपूर गोलंदाजीमध्ये नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल अत्यंत सुंदर होता. त्याला ड्राईव्ह करत असताना इथे मात्र स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तिथे मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिलं म्हटलं तर अगदी आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले असतं, ज्या 4 षटकांची लढत असते आणि त्या 4 षटकांमध्ये तुम्हाला केवळ एक पॉवर प्ले असतो, त्याचा फायदा घ्यायचा असतो. परंतु गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश भालेराव त्याचा फायदा घेत आहेत. फलंदाज होईल बाद. इथे पहिला धक्का लागत असताना टीम गावदेवी अंबे शिवसंघाला आकाश तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का लागलाय तो गावदेवी अंबे शिवसंघाला. फलंदाज आकाश पाच झालेत आणि आता त्याच्या जागेवरती लगेचच मयूर तामाणे मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना यावेळेस कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फटका लाजवाब होता. क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणाला आता बॉलला अडवणं मुश्किल होईल. बॉल चाललाय सरळ आउटफील्ड फास्ट आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा इथे मिळतील 4. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना कॉपी बुक स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत सुंदर फटका होता मयूर तामाणेचा. धाबा इथे मिळतो 4. षटक क्रमांक पहिला चालू आहे. दिनेशच्या विरोधात आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका लाजवाब पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समीर मेहर येतात. ऑन द स्टंप फेकी करण्याचा प्रयत्न होता. 2 धाबा जरूर मिळतील. राजेश मेहर आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत, जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करण्यासाठी भरपूर धडपड, भरपूर चांगले प्रयत्न ते करतायत. पाठीमागे किशोर मेहर असतील शॉर्ट थर्ड मॅनला, ते देखील चांगले प्रयत्न करतात बॅकअप देण्यासाठी. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत आता पुढे सरकते 2 या धावसंख्येने 7 अंकावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. रूम क्रिएट केला. बॉल चाललाय इनफिल्डच्या वरून डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा बॉल सीमा पार. धावा देऊन जाईल मयूर तामाणे आणि गावदेवी अंबे शिवसंघाला 4. प्रेक्षकांना पाहायला मिळतो, ज्यामध्ये पहिले षटक चालू आहे. बरोबर 5:40 होतात. अगदी आपण पाहिलं तर दिवा छोटा आहे, ज्यामध्ये तुम्हाला सूर्य देवता लवकर असताना जाताना पाहायला मिळेल. मकर संक्रांत नंतर तुम्हाला पुन्हा एकदा दिवस मोठा होताना पाहायला मिळेल. अगदी आपल्याकडे वेळ भरपूर राहील, परंतु आता या अगोदर 2 ते 3 दिवस तुम्हाला स्ट्रगल करावी लागेल. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. यावेळेस परफेक्ट क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. धाव संख्या फलकावरती 4 ने पुढे सरकतीये. एकंदरीत टोटल बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जाऊन पोहोचलाय गावदेवी अंबे शिवसंघ 1/15 वरती.
या सन्मान आदरणीय सत्यवान भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांना विनंती आहे आपण या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। सत्यवान भोईर आपल्यास विनंती आपण या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। षटक क्रमांक 2 चालू आहे। गोलंदाज बैकी भालेराव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात। मी मगाशी सांगितलं की सूर्य देवता लवकर अस्ताला जाते। मकर संक्रांत नंतर तुम्हाला दिवस हळूहळू मोठा होताना पाहायला मिळेल, ज्यामध्ये सूर्य देवता थोडासा उशिरा अस्ताला जाईल। कारण मकर संक्रांतीचा दिवस असा असतो ना की जिथे आपण वेगळ्या राशीतून मकर राशीमध्ये आपण प्रवेश करत असतो आणि तिथे तुम्हाला सूर्य देवता अगदी उशिराने या ठिकाणी अस्ताला जाताना पाहायला मिळेल, असा तो दिवस असतो मकर संक्रांत। आता अगदी नुकताच आपल्या तोंडावरती आलेली आहे मकर संक्रांत। 14 जानेवारीला अर्थातच मकर संक्रांत असते। उद्या 13 जानेवारी स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये हा मोठा सण तुम्हाला हिंदू धर्मातील आणखीन एक पाहायला मिळेल, तो मकर संक्रांत। धावसंख्या फलकामध्ये एकंदरीत टीमची टोटल आपण त्याची चर्चा करत राहू। विकी भालेरावला मिळते पहिल्या बॉलवरती सफलता, फलंदाज या ठिकाणी बाद झाला। गावदेवी अंबेशिव संघाला लागणारा हा दुसरा धक्का होता। धावसंख्या 15 असताना सेकंडला आता सुमित। आखू टप्पाचा बॉल ऑन साइडला वळवलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु अगदी नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथे मिळतील 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। कोणताही क्षेत्ररक्षक आजूबाजूला आसपास नव्हता, भरपूर दूरवरून येऊन चेंडूला कव्हर केला, गॅदर केला, तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 17 वरती पोहोचलाय तो बॅटिंग करणारा अंबेशिव संघ मैदानाच्या आतमध्ये। अतिशय तुल्यबल लढत याही 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। बदलापूर पश्चिमचे 4 संघ सेकंड राऊंड मध्ये तुम्ही पाहिले, एका बाजूला ढोके एरनसाड, दुसऱ्या बाजूला मोहोपाडा अंबेशिव, अशी लढत तुम्ही पाहत आहेत। कोलबट टप्प्याचा बॉल बॅटची कडा पाठीमागे चालला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, एक सिंगल धावाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकामध्ये रोहित त्या ठिकाणी अष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय। चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती आहे। षटक क्रमांक 2 बीकी भालेरावला आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये दिनेशने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या विरोधात 15 धावा आल्या, जिथे मयूर तामाणेने एक वेगळा स्टार्ट घेतला आपल्या संघासाठी आणि आता तोच मयूर तामाणे सध्याच्या घडीला स्ट्राइक एंडला। 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये। प्लॅटफॉर्म मालेगाव नेरळचे राजेश भोईर साहेब आपण पाहतोय, स्क्वेलिकचे पंच आहेत। दुसऱ्या बाजूला आमचे कुणाल पिनकर सर यांना तुम्ही पाहू शकाल, मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत। हा देखील चेंडू आलाय डॉट आणि आता धावसंख्या स्थिरावली आहे। 4 षटकांची लढत आपल्या डोळ्यासमोर आहे आणि 4 षटकांमध्ये कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे। एका बाजूला एरंजाड संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर पहिला तिसरा फेरीमध्ये दाखल होणारा संघ श्री गणेश काजगाव होता, परंतु आज एरंजाड संघ यावेळेस स्लाइस करत असताना बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून, अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला हा येतोय चौकार। धावा इथे देऊन जाईल अंबेशिव संघाला आणखी 4। मयूर तामाणेच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार। तेंडुलकर स्टँड, त्यानंतर स्वर्गीय दाजी बेंडू भोईर स्टँड, ज्या क्रीडा नगरीचं ते नामकरण करण्यात आलंय त्यांच्या नावानं हे स्टँड या ठिकाणी उभं करण्यात आलंय। यावेळेस ड्राइव्ह करत असताना ऑन साइडला आपण पाहतो, मिड विकेटला बॉल चालला, क्षेत्ररक्षक करून येतात, एक धाव कंप्लीट झाले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही। या ठिकाणी ऑन द स्टंप फेकी सुरेख पाहायला मिळाली। अरुणला आपण पाहतो गेली कित्येक वर्ष हा देखील खेळाडू या संघामध्ये अत्यंत चांगली भूमिका त्याची राहिली। आज बॉलर म्हणून त्याची वर्णी लागत असते। एक षटक जरूर अरुणच्या माध्यमातून हाताळलं जात आहे
गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न झालं विकी भालेरावचं. धाबा धाव फलकावती 23. षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती समीर मेहर. धावत संख्या फलकावरती 23 आहे. स्ट्रायकिंगला मयूर तांबाडे पण पाहतोय. सामना जर हा लवकरात लवकर या ठिकाणी संपन्न झाला तर कदाचित आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. काल आपण एक सामना कव्हर केला ज्यामध्ये 5 स्टार 5 मध्ये एक संघ आम्हाला मिळाला, तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. आज कोणता संघ मिळेल हे आपल्याला पाहायचं. शेवट 3 संघ बॅलन्स आहेत. जनमान एरनसाड. चालू सामन्यातील 2 संघ अंबेशिव की मोहपाडा हा या 2 संघांमधून विजेता एक संघ पुढे सरकेल तिसऱ्या फेरीमध्ये. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. लिडिंग एज टॉप पेज लागत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. कॉट अँड बोल्ड. इथे धक्का क्रमांक 30 लागलाय गावदेवी अंबेशिव संघाला. फलंदाज बाद. धावा फलकावती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती समीर मेहरला मिळते विकेट. ती सुमित समदरीची आणि आता मैदानाच्या मध्ये नरेश कडव स्ट्राइक इन ला असतील. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती समीर राऊंड विकेटने ओव्हर द विकेटने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. माफ करा. आणि आणखीन एक दर्जेदार चेंडू आपण पाहतोय या षटकातील समीर मेहरचा. एका बाजूला एरनजाड संघ पुढे सरकलाय. शेवटच्या अंतिम लढतीमध्ये एरनजाड वर्सेस मोहपाडा असा सामना होईल की एरनजाड वर्सेस अंबेशिव याचं उदाहरण तुम्हाला या मॅच नंतर याचं उत्तर नक्कीच मिळेल. ऑन साइडला आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागते. एकच सिंगल धाव. स्वतः गोलंदाज समीर चेंडूला गॅदर करतात. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. हा स्पेल समीर मेहरचा ज्यामध्ये अद्यापपर्यंत 4 चेंडू टाकण्यात आले. एक विकेट प्रस्थापित केले आणि अवघ्या 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आहे. सुरुवातीला 2 षटकामध्ये दिनेश भालेराव विक्की भालेरावचं जे 2 षटक आपण पाहिले ज्यामध्ये 23 धावा आल्या आणि आता इथून या धावा संख्येवरती पूर्णपणे आता लगाम ओढण्याचं काम गोलंदाज समीर करतायत. व्हेरिएशन धीम्या गतीचा हा बॉल. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो हरकत करून चाललाय पाठीमागे स्टंपच्या. अस्थिरक्षक राजेश मेहरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आलाय. धावा संख्या स्थिरावली आहे 25 वरती. अगदी आपण पाहिलं तर वाखाडण्याजोगी हे षटक म्हणता येईल. गोलंदाज समीर मेहरचा शेवटचा अंतिम बॉल कधी वेगवान तर कधी धीम्या गतीने रिलीज करत असताना आपण पाहतो या षटकामधील हा शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. खोलवर टप्प्याचा बॉल. हा देखील चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 3 ची घोषणा झाली आहे आणि अगदी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना संघाची धावा संख्या 25 वरती आहे. 8.33 च्या सरासरीने आता प्रति षटकामध्ये धावगती पाहायला मिळते. सुरुवातीला 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 11.50 आणि त्यानंतर 8.33. म्हणजे याचं कारण की अत्यंत सुंदर गोलंदाजी हाताळली आहे ती समीर मेहरने. एक विकेट प्रस्थापित करत अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्यात. 25 धावा 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय.
चला लगेच आपण सामना स्पीडअप करायचंय, कारण द्वितीय सत्रामध्ये कुठे अंधाराचं साम्राज्य पसरायला नको या मॅच वरती। याच अनुषंगाने प्रयत्न करते आमची आयोजन कमिटी। शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती येतात गोलंदाज अरुण। शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 आता प्रगती पथावरती असणार आहे। स्ट्राइक एंडला नरेश कडव, नॉन स्ट्राइक एंडला मयूर तामाणे यांना आपण पाहतोय। महेश दादा तामाणे असेल, दिनेश दादा तामाणे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम अंबेशिवला। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ते लाईन चेक केली जाते। एस इट इज अ वाईड बॉल, अवांतर धाव मिळतीये। बॅटिंग करणारी टीम गावदेवी अंबेशिवला इथून धावा येणे गरजेचं आहे। अंतिम षटकामध्ये आपण पाहतो आता धावा जमवाव्या लागतील। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एरंजाड संघाने सर्वाधिक धावसंख्या बनवली 4 षटकामध्ये 49 धावांचं टार्गेट असताना प्रतिस्पर्धी संघ थोडासा मागे राहिला आणि अगदी तो सामना आपल्या खिशात टाकला तो जर्मन एरंजाड संघाने। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, आता फसवी गोलंदाजी होती अरुणची। या अगोदरचा अगदी आपण पाहिलं तर अतिरिक्त चेंडू आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज अरुणचा। धावत संख्या धावफलकामध्ये 26 आहे। पहिला चेंडू डॉट आलाय तो नरेश कडवच्या विरोधात। टीम मोहपाडा एरंजाड हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकामध्ये गोलंदाज अरुणला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। ऑफिशियल आमचे कॅमेरामॅन पूर्णपणे इथे लेखाजोखा ठेवत असताना फलंदाज होईल बाद। चेंडू डॉट आला आणि त्यानंतर कदाचित स्ट्राइक देण्याचा प्रयत्न होता मयूर तामाणेला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद मयूर तामाणे। एस इट इज OUT। पाच 55 होत आहेत। कदाचित एक 17 अजून बॅलन्स आहे, तिथे किती वेळ खर्च होईल हे मात्र सांगणं कठीण आहे, परंतु अगदी शेवटचा सामना या स्पर्धेमध्ये होईल की नाही आजच्या दिवसातील हे देखील आपण पाहणार आहोत। आमचे आयोजक आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील, कारण शेवटचा सामना हा 3 षटकांचा असो। गोलंदाज सज्ज अरुण, या डाबातील आणखी काही चेंडू शिल्लक आहेत। स्विच हिट करण्याचा प्रयत्न तेजस बोराडेचा आपण पाहतोय। एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते। राजेश मेहर यांना तुम्ही पाहू शकता स्टंपिंग करत असताना एक वेगळ्या अनोख्या स्टाईल मध्ये या अगोदर फलंदाजाला बाद केला मयूर तामानेला, तिथे देखील त्याने जंप लगावली आणि आता एक वेगळ्या पद्धतीने अगदी अष्टांवरती हा चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता। इथे मात्र पूर्णपणे सेफ असेल, त्यांना माहिती आहे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न अष्टरक्षक राजेश मेहर देखील करतात। धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतो जय आम्हाला माहिती देतात एकंदरीत टीमची टोटल 27 वरती पोहोचली आहे, ती गावदेवी अंबेशिवची आहे। खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं। जेव्हा जेव्हा तुम्हाला यॉर्क लाईनचे चेंडू पाहायला मिळतील तेव्हा सातत्याने तुम्हाला अडचणीत टाकणारे चेंडू, अगदी या प्रश्नाचं उत्तर नव्हतं नरेश कडवकडे आणि इथे मिळते सिंगल धाव। फक्त पद्धतीने अगदी आपण पाहिलं तर टॅप पद्धतीने सन्मान देण्यात आला आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहिली ती 28 धावा। शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक या डावातील। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, हा देखील चेंडू आला डॉट। फलंदाज या ठिकाणी होईल बाद, कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज बाद।
आता आपण पाहणार आहोत गोलंदाज अरुण या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक इनला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू डॉट आलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. कोणत्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. आणि अंतिम षटकामध्ये अत्यंत सुंदर षटक हाताळलं अरुणने. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न झालंय. अर्थातच पहिल्या डावाची घोषणा या ठिकाणी होतीये. आणि पहिल्या डावाचा खेळ आपण जर पाहिला तरी ते एकंदरीत 27 धावा फलकावती आहेत. 28 ची गरज असेल. 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावा संख्येची गरज आहे. माफ करा, 29 धावांचं टार्गेट असेल. या मॅच मध्ये 4 षटकामध्ये बनवावा लागतील. 29 धावा विजयासाठी टीम मोहोपाडा संघाला. जनमान क्रिकेट संघ एरंजाड तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि त्या संघासमोर अंबेशिव संघ येईल की मोहोपाडा याचं उत्तर तुम्हाला या सत्रामध्ये जरूर मिळेल. आणि कमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूया. ऐकूया ज्यांचा आज संपूर्ण दिवसामध्ये आपण आवाज ऐकलाय ते आमचे साथी समालोचक, आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सर यांना धन्यवाद. करा फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल एरंजाड मोहोपाडा या टीमला. आयोजकांची सूचना येते 29 धाव बनवायचे आहेत आणि यानंतर सामना खेळवला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे अशी आयोजकांची सूचना आलेली आहे. रुपेश दादा भोईर विनंती असेल आणि देवा दादा भोईर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. व्यासपीठावरती या. हेमंत दादा भोईर यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करा. एकोणतीस धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. गोलंदाज तेजस बोराडे इम्प्रेस केलं होतं जगदीश स्मृती चषकामध्ये. तो तेजस आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राईक इनला फलंदाज किशोर. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 24 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. पहिला
आहे आतिश, दिनेश येत आहेत, दिनेश भालेराव येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. विक्की भालेराव आणि दिनेश भालेराव ही जोडी आपण पाहतोय. एरंजाड मोहपाडा आणि गावदेवी आंबेशिव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जिथे बनवायचे धावा 29, पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट मिळवली आहे. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट अंपुल केलाय, व्यवस्थित बॅट वरती येत नाही, डायरेक्ट हिट देखील केलाय. बॅकअप साठी फिल्डर येतील, क्या बात आहे, अप्रतिम बॅकअप आपण पाहतोय. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या एरंजाड मोहपाडा या टीमची धावसंख्या आहे 1-1. गोलंदाज आहेत तेजस बोराडे. प्रचंड वेग आहे तेजसच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. अमोलदादा भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रमोददादा भोईर यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी होती तेजसच्या माध्यमातून या षटकामध्ये. 29 धाव बनवायचे आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि अंधाराचं सावट आपण पाहू शकाल या सामन्यावरती. बॅड लाईट हे इम्पॅक्ट सेकंड इनिंग मध्ये येत आहे, कारण की आज सामने उशिराने सुरू झाले. आजच्या दिवसामधील हा 8वा सामना आपण कव्हर करतोय. ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत मिळते. 1 धावन धावसंख्या, 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. या षटकाचा विचार केला तेजसने चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती, अचूक लाईनवरती गोलंदाजी, कारण की अतिशय महत्वाचा हा सामना सुरू आहे. आंबेशिव विपक्ष एरंजाड मोहपाडा. यावीस अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 29 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आंबेशिव या टीमला विनंती असेल, फिल्डिंग लावून घ्या. आपण सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल आंबेशिव या टीमला. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. भास्कर ठाकरे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज आहे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रन बॉल इक्वेशन आपण पाहू शकाल. एरंजाड मोहपाडा या टीम समोर समीकरण सोपं झालंय. ड्राईव्ह करतायत
मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालेत आणि 2च धाव मिळतील या चेंडूवरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे. अंधार होत चाललाय. विनंती असेल आंबेशिव या टीमला की आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करतायत आणि क्षेत्ररक्षक आहेत नरेश. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. भास्करने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच भास्कर आपण पाहतोय या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. फटका चांगला आपण पाहतोय. वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज. चांगला चेंडू आहे आणि मिळते एक धाव. बॅटकट आहे. यस बॅटकट आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 21. 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 14. बनवायचे धावा 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. शफल देखील झाले होते. स्टान्स देखील बदलला होता परंतु डॉट बॉल येतोय. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट आणि थर्ड अंपायर रेफर केलेला आहे स्टंपिंग साठी आणि वाईट बॉल आलाय आणि पाहावं लागेल काय निर्णय येतोय. नॉट आउट आहे आणि 7 धावांची गरज. एरंजळ टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. किरण सामना होणार आहे अशी माहिती नक्कीच आयोजक देत आहेत. आपण चर्चा करू शकता आयोजकांशी. आणि मिळते एक धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 6 या सामन्यामध्ये. तर फिल्डिंग लावून घ्या आंबे शिवसंघ. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे एरंजाड मोहपाडा या टीमला. धावबाची संधी असेल. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला टिपलाय झेल. या मॅच मध्ये ट्विस्ट.
कारण की 2 फलंदाज बाद झालेत. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. मॅच संध्याकाळचं हे सत्र आहे. अंधाराचं सावट देखील आहे. सामना स्पीडअप करा आपण. विनंती असेल आंबेशिव या टीमला. अनिल बोराडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल सोडलाय आणि चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहावं लागेल चौकार की षटकार. चौकार आहे. गरज आहे. चौकार आहे. 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक. ऑन साइडला लॉफ केलाय आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच एरंजाड मोहपाडा टीमने. अभिनंदन एरंजाड मोहपाडा टीमचं. हार्ड लक आंबेशिव संघ. यस टॉस आपण करूया.